रस्त्या जाणवलं नाही तोच केलं ती मी आता माझं कर्तव्यच आहे ते मी केलं म्हणजे काय उभारी काय केलं नाही. मी अंधार पडायच्या टायमाला आधाराच्या आधी दिवा लावित होते, दिवस निघल्यावर दिवा विजित होते. तुम्हाला भूक लागायच्या टायमाला तिथं फळं मुलं काहीतरी ठेवीत होत्या आणि तुम्हाला तहान लागत म्हणून पाणी 1000 ठेवीत होती, पण गिलास वाजू देत नव्हती. माझं कर्तव्य ते मी केलं म्हणजे काही तुमच्यावर काही ताशेरी वाऱ्यासाठी केलं नाही, 4 लोकांना सांगायसाठी. माझं ते कामच होतं, माझं काम मी केलं ते. मी हे काम करण्यासाठीच तुमची पत्नी, तुमची सेवाधारी, तुमची धर्मपत्नी असं म्हणून मी माझं कर्तव्य निभिलेलं आहे आणि माझं कर्तव्य होते केलं, मला त्याचा अभिमान बी नाही. म्हणले पण इतकं तू केलं हे मला माहित बी नाही, ग्रंथ संपलेला आहे. तुझं नाव काय सांग बरं? म्हणजे भामती मी तुमची. ठीक म्हणले. लगेच ग्रंथाच्या शेवटी नाव दिलं की तिसरी भामती. भामती ग्रंथ काय तो? त्या ग्रंथाला अजून बी अजरामर झालेला आहे तो ग्रंथ की भामती निबंध. त्या निबंधाचं नाव काय? भामती निबंध. काय महाराज कशासाठी सांगू लागलो मी? पत्नी जर संतांची सेवा केली तर तिचं नाव येते. अद्वैत वेदांताच्या ग्रंथाला तिचं नाव आहे. चुडाला तशी होऊन गेलेली. चुडाला आख्यान आहे. योग वासिष्ठ पहा तुम्ही, त्याच्यात एक मागून आख्यान आहे. योग वासिष्ठामध्ये सुरुवातीला ब्रह्मज्ञानाचे आत्मज्ञानाचे प्रभू रामचंद्राचार्याचे विशेष आणि मागून आख्यान आहे. त्याच्यात चुडाला नावाचं आख्यान आलेली. काय पत्नी होती ती? विभांडक राजाची पत्नी कोण? चुडाला. पाहून घ्या तुम्ही, ग्रंथ पाहिले पाहिजे. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथ पाहिले पाहिजे. तर ती चुडाला बोध व्हावा म्हणून राणी होती ती. विभांडक राजा आणि ते राजाची राणी होती चुडाला नावाची. तर त्या राणीनं परमार्थाचा छंद होता, राजाला राजकारणाचा राजा व्यवहाराचा छंद होता, पण तिने हळूहळू नवऱ्याला हातात घेतलं. आता बऱ्याच नवऱ्याला हातात घेतात पण दुसऱ्याच उद्देशाने. तिनं नवऱ्याला हातात घेतलं परमार्थ करण्यासाठी. त्याच्याकडून काय करायचं? आता मी एकटी करून हे जर नसला तर मला अडचण येईल, पण हा जर परमार्थात आला तर आपल्याला अडचणच नाही. हेच आपल्याला कुठे बी घेऊन जाईल. चला तिथे पाठ आहे, चला तिकडे सप्ताह आहे, चला देवीकड, चला 4 धामाला, चला नाही तर पंढरपूरला वारीला पैठणला. म्हणजे तो जर आपला झाला वश केला राजा, मग आपुल्याच्या प्रजा तू बरोबर आहे म्हणते. राजा काय करावा? वश करावा. तसा नवरा जर वश केला पण अलंकार घ्यायला नाही, भारीतल्या साड्या घ्यायसाठी नवरा वश करायचा नाही, सासरवाडीकडे चक्र हाणण्यासाठी नवरा वश करायचा नाही. त्या नवऱ्याच्या सासरवाडीकडे म्हणजे माहेरात म्हणजे वश करायचा पण परमार्थासाठी. म्हणून त्या असो आपला विषय विस्तारित व्हायला मी थोडक्यात आठवतो. किती चुडाला नावाची राणी होती, त्यानं नवरा वश केला. एक आचार्य घरी बोलिले आणि त्यांच्या हातानं ब्रह्मज्ञानाची चर्चा घरात मांडलेली. 2 जण ऐकायले. दोघांना तळमळीनं सत्पुरुषांना सांगितलं. महात्मा होते, शास्त्र सर्व त्यांच्या पुढे मांडलं, पाठ प्रवचन झाली. पण त्याच्या बायकोची जी चाळ होती, नवरा नादावादी बायकोच्या नादाखाली ऐकत होता. बायकोला ब्रह्मज्ञान झालं पण नवरा तसाच राहिला. त्याची पाठ झाली समधी, विचारसागर झाला, पंचीकरण झालं, पंचदशी झाली, अष्टवक्र गीता झाली, दोघवा बी झाला. समजे काय झाली त्याची पाठ समधी त्याच्या डोक्यात गेले नाही, डोक्यावरून गेले. पण त्यानं ऐकले, सेवा केली, पण हिला ब्रह्मज्ञान झालं त्याला झालं नाही. सद्भावाने केली त्यानं, पण सत्याचा साक्षात्कार त्याला झाला नाही. असं काही प्रतिबंध. आणि राणीला तर पूर्ण ब्रह्मज्ञान झालं. चुडाला आधी तिची सद्भावना होती, सद्बुद्धी होती, तिची इच्छा होती म्हणून तिला झालं, याला झालं नाही. पण तिला आपला नवरा उद्धार झाला नाही, नवऱ्याचा निश्चय झाला नाही, नवऱ्याला ब्रह्मज्ञान झालं नाही, ही खंत होती तिला. म्हणजे त्यासाठी मी केलं, आता मला तर आपलं तर होतं, यासाठी केलं याला काही फायदा झाला नाही म्हणून ती प्रयत्न करायची. हे म्हणायचं जाऊ दे ना, काय माझी पाठ ऐकली तुझी ते तुला पाठ करून सांगू का? तुम्ही पाठ नाही, तुम्ही अनुभव पाहिजे तुम्हाला.
मी पाठ करतो ते पुस्तकं पाठ करतो तुम्ही कोणते पाठ नाही बाबा ती म्हणे तुम्ही अनुभवावर आढळवा तुम्ही ब्रह्मस्वरूपतेला प्राप्त व्हा तुम्ही राजेपणाचा अभिमान सोडा तुम्ही देहाचा अभिमान सोडा तुम्ही जग सत्य असा जगाचा सत्यत्व बुद्धी सोडा तुम्ही जीव भाव सोडा तुम्ही ब्रह्म भावावर या अशा प्रकारची ती राणी काय करीत होती राजाला शिकित होती पण राजा काय ऐकायला तुम्हाला सांगतो मी गोष्ट थोडक्यात तिनं नंतर काय केलं की हे प्रयत्न सोडून गेले महाराज आणण्याचे कारण बाकीचे महाराजांना तर काही महाराज हसू लागले काही द्रष्टांत सांगू लागले काही सासऱ्याचे गप्पा सांगू लागले काही कुत्र्या माजऱ्याचे गप्पा सांगू लागले उगूच भरती होऊ लागली महाराजांची म्हणून तिने हे असे बंद केले हे असे महाराजांनी ती म्हणजे आता हे महाराज झाले ते महाराज मग मीच चांगलं सांगत होती ह्याला नव्हतं हे दुसरं सांगायला लागली राजा आपला पहिलाच झालेला आहे पुन्हा जास्तच भायपायला लागली राजाने आता क्षण्या लागली निश्चय म्हणून तिनं महाराजांना घरी बंद केलं आणि तिनं राजाच्या तळमळीनं योग अभ्यास शिकली की आता आपल्या शक्ती पाहिजे आपल्यात ब्रह्मज्ञान आहे पण शक्ती नाही आणि आपण पत्नी आपलं तोंड लहान आहे आणि आपल्या शक्ती नाही म्हणून तिनं शक्ती मिळण्यासाठी योग अभ्यास केला हठयोग राजयोग लययोग कुंडलिनी योग अशी योग अभ्यास केली आणि योगिक शक्ती तिनं प्राप्त केली कोणी सोडाली ना आणि योगिक शक्ती प्राप्त करून ती सूक्ष्म रूपाने बाहेर जाऊ लागली अशी कथा आहे किती नाही तर पत्नी होऊन बी राहत आणि नवऱ्याला वैराग्याच्या गप्पा सांगायच्या गोष्टी सांगायच्या नवऱ्याला इतकं वैराग्यवान केले की सर्व राज्य सोडून काही का नवरा बी वनात गेला आणि तिनं सूक्ष्म रूप धरून शेतात अरण्यात जाऊन एका गुरुचं रूप धरून आश्रम तयार केला कोणी तिला वाटलं आपल्या असं जमत नाही मोठा आश्रम तयार केला तिथं अरण्यात आणि तिथं ती कोण होऊन बसली आचार्य होऊन बसली ऋषी होऊन बसली आणि मग योगायोगानं तिथं आला याला तर असं काय त्याला असं नव्हतं जमत आणि मग त्याच्या सरला बसली बायको सरला बसली घ्यायची मग ते ऋषी मानल्यावर तिथं दंडवत घातला नमस्कार केला त्याचे शिष्य झाले आणि मग त्या गुरुवर्याने अनुग्रह देऊन काय केलं उपदेश केला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करून चारी देहाचा निराश करून तिन्ही अवस्थाचा निराश करून तू साक्षी कुठस्थ आत्मा आहे ब्रह्म आहे अशी जीव शिवाची मिळवून त्यानं शिकली कोणाला राजाला कोणी त्या गुरुन कोण गुरु होत आणि नंतर राजाची परीक्षा घ्यासाठी त्या अरण्यात पुन्हा स्त्री वेश घेतला तिथं त्या झोपडीत पण राजा इतका वैराग्याला प्राप्त झाला की तरी शवास करू लागला तिथे अशी कथा आहे आणि मग तिनं सहज अवस्था शिकली त्याला आणि मग सांगितलं की मी पत्नी आहे तुमची पण तरी तो गुरुच म्हणून लागला अरे गुरु काही नाही तूच ब्रह्म आहे आणि मी बी ब्रह्म आहे खोटे शरीर वाढायचे बी पत्नीपणा खोटा आहे नवरेपणा खोटा आहे तुझा तो राजा बी नाही नवरा बी नाही मी राणी बी नाही पत्नी बी नाही स्त्री बी नाही पुरुष बी नाही एक ब्रह्म आहे एक अद्वैत ब्रह्म पाही आणि दुसरे नवरा बायको राजा राणी पुरुष स्त्री काही नाही म्हणण्यात कळालं पाहिजे काही नाही ते बाकीचं काही नाही एक अद्वैत ब्रह्म आहे ते पहा ते जा ते तूच आहे तत्वमाशी असं कोण शिकलं बायका शिकित्यात पण असं नाही शिकित बायका वेगळं नाही व्हायचं शिकित्यात तुम्हाला सांगते वेगळं नाही का कुठून वेगळं नाही काय आधारातून भावातून बापातून वेगळं निघाय शिकित देहातून वेगळं निघायचं नाही सांगत मनातून वेगळं निघायचं नाही सांगत अज्ञानातून वेगळं निघायचं नाही सांगत भ्रांतीतून भेदातून वेगळं निघायचं नाही शिकित वेगळं काढतात ते आपण कुठून देह दृष्टीनं घरादारातून भावातून माय बापातून वेगळं काढतात अशा बायकाले भ्रांतीतून वेगळं काढणारी बायको अशी विरळ असते
नाही असं नाही, आणि लय माठी आहेत असं बी नाही, आहेत अशा. म्हणून कोणा कोण उपदेश म्हणून उपदेश भालत्या हाती झाला चित्ती धरावा. तुकोबराय काय म्हणते, अरे भालत्याच्या हाती जरी उपदेश झाला, बायकोच्या हातून जरी उपदेश झाला तरी चित्ती धरावा. मुलानं जरी एखादा उपदेश केला, आपल्या पोटच्या मुलानं, त्याला कळत असल्यानं त्याने केला, पहा पित्याने तैसा वंदावा कुमर, दयाच्या अंतरी देववशी. तुकोबरायचा बंधू. बापाने बी मुलाला नमस्कार करा, गुरुर करा, आठला देवता साधक ध्यानात घ्या माय बापू. पित्याने तैसा वंदावा कुमर, दयाचे अंतर देववशी. ज्याच्या अंतकरणात देव असलेला आहे, त्या बापाने सुद्धा मुलाला नमस्कार केला, गुरु केलं तर काय हरकत नाही. मुलानं बापाला वंदन करावं लय जागेवर सांगितलेले. तुकाराम महाराज सवासर सांगते तर उलफाट सांगते. वाम सवे भागून तुका म्हणे एकच अंग, त्याला नाही सवासर उलफाट तिथं. संतांच्या घरी सवाशी गंगा तर वाहती, पण उलटी गंगा बी वाहती. उलटी वाहे गंगा पुरा आकाशी आला, एकाएकी नावेमध्ये समुद्र बुडाला. संतांच्या घरी सवाशी तर खून आहे, पण उलटी बी खून आहे. नाताच्या घरी उलटी खून. म्हणून उलट सुलट खरं खोट सर्व संतांच्या संगतीत काहीच राहत नाही. तुका म्हणे लहान मोठे खरे खोटे न म्हण. पाहतो कोबरायच्या चरणी. कोणला बाप मोठा का पोरगा मोठा, तुका म्हणे लहान मोठे आणि खरी खोटे न म्हण. जगाला खरं म्हणावं का नाही, खोटं म्हणावं का, खोटच पण नाही. अरे जगाला खरं तर म्हणू नको, पण खोटं बी म्हणू नको. खोटं म्हणलं तरी त्याला किंमत द्यायला लागला तू काय. खरं सांगा, हे खरे पैसे आहेत का खोटे पैसे आहेत हातात घेतलेले, कशी हे खरे मी हातात घेतलेले खरे पैसे आहेत का खोटे. अरे खरे तर नाही पण खोटे बी नाहीत. नाही लक्षात आलं का नाही कोण ध्यानात घ्या बाय बापू. हे खरे पैसे आहेत का खोटे मी हातात घेतलेले. अरे खरे तर नाहीतच नाही पण खोटे पण नाही. तसं जे खरं आहे का खोट, अरे खरं तर नाही पण खोट पण नाही. अशा पुन्हा काही चुकवू नको. म्हणून जग जेव्हा लहान आहे का मोठे, तुका म्हणे लहान मोठी खरे खोटे न म्हण. साधू संतांची लय चरित्र, काय वर्णाच्या गोष्टी, काय कुठायच्या गोष्टी, त्या काय बोलणे, कुठून बोलते ते, काय उपदेश येतो, सोली उपदेश येतो. म्हणून पाचवा वेद येतो तुकोबरायाचा गाथा कळून घेतला तर. तुकोबरायाचा गाथा वाचला तर वेद वाचायची गरज नाही. चारही वेदाचं रसायन पाचवा वेद येतो कोणता, पंचमवेद गाथा. पण गाथा कळायला संतांची संगत लागती, नजर यावा लागती, अधिकार व्हावा लागतो. म्हणून ग्रंथ अधिकार आल्याशिवाय ग्रंथ कळत नसते. संत कळतील कोणाला, अनाधिकार्याने बी संतांच्या संगतीत राहावा, कारण संत अधिकार बी देतील. ग्रंथाला अधिकार देता येत नाही आपल्याला. कारण ग्रंथात आपण चुकलो तर ते ग्रंथ सांगत नाही, ग्रंथ जेड आहे. संत चेतन आहे. तुम्ही जर चूक समजूत असली तुमची तर संताला कळते की हे उरफाटच शिकले, त्याला खरं नाही कळालं, म्हणून ते वेगवेगळ्या प्रक्रिया सांगून तुम्हाला खऱ्यावर आणतील. ग्रंथ तुम्हाला वेगवेगळ्या प्रक्रिया सांगू, त्याच्यात ज्या प्रक्रिया मांडलेल्या त्याच येणार. हौदातलं पाणी ज्या ज्या प्रक्रिया त्याच्यातल्या तितकं नाही. त्याच्यात संत बिस्किटला आणतो, संत समजत आपते. ग्रंथ मोठा जरी दिसला तर तितकंच आहे त्याच्यात, किती मोजू नाही. जसं पावसाचं पाणी ते मोजून नाही. पाण्याचं पाणी कसं आहे, किती सोडलं ते, आता किती दररोज उघडे किती किती सोडलं होतं, 1,00,000 काहीतरी 4,000 15,000 10,000 काहीतरी मोजून मोजून लाखाला जरी सोडलं तर काय होतं, मोजून आहे. आणि पावसाचं कसं आहे, कोण मोजलं
मेघे वाटचावी आपल्या स्वभावी. नाही विचारित शेत आग काय नाही विचारित मेघ हागणदारी शेत. तू खरं काय तू बोलली. ते विचार करीत नाही की हागणदारीला कशाला पाहिजे पाऊस म्हणजे तिथं म्हणजे का तिथं कामी आहे का. आजच्याला कामी बिल कामी नाही ते स्वभावानं पाहायला लागला. त्याला काय करायचं हागणदारी आहे का शेत आहे का वाळवंट आहे का बाग आहे. पाणी दिलेलं राहणार आताच नेमकं पाणी दिलं काय तिथं कशाला पाऊस. त्याला काय करायचं तुझं पाणी दिलं काय केलं. आता या देवीचा शेवटच्या दिवशी काल्याचा प्रसाद आहे. मग ज्या नातात नाही झाली त्याची कशाला आवता आणि त्या आवतं आमचं आधीच आमंत्रण सांगायचं होतं. तुम्ही जेवण केले असते तरी तुम्हाला आमंत्रण. उपाशी असते कालपासून तरी तुम्हाला आमंत्रण. त्याला काय करायचं तुमचं बागायती आहे हागणदारी आहे का वाळवंट आहे का कोरडवाहू आहे का पाण्याला आलेले का आधीचे भाड्याले. आता चिबाडीला आता पाऊस पाहिजे की नाही. सांगितलेला इशारा हवामान खात्याने त्याला की 26, 27, 28 रेड अलर्ट आहे. आपल्याला लाल भावटा लावलेला आहे. लाल भावट्यात इथं आपण आता लाल पांघरुणा खाली सध्या 9-10 जिल्ही. पाहिजे का तुम्हाला पाहिजे की नाही पण त्याला पाडायचं तुम्हाला 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 काय त्याच्या अंगात आलेले त्याला नाचायचं. तुमचं अंगण तुम्ही सारी गेले का सडा आहे का रांगोळी त्याला काय नाही करायचं. त्याला अंगात नाचायचं. कोणाला पाऊस आला तसं संताला बोलायचं. कोणी ऐका नका ऐकू कोणी ध्यानात ठेवा नका देव आठवून. कोणी अधिकारी असा अनाधिकारी असा तुकाराम महाराज सांगून गेली ध्यानात घ्या. म्हणून तुका म्हणे लहान मोठे खरे खोटे न मान. म्हणून बायकोन पत्नी हे काहीच नसतं. कोण भाऊ आहे कोणाचा कोण शेजारी कोणाचा कोण जातीतला आहे कोण बिगर जातीतला आहे कोण कोण्या धर्मातला आहे कोण कोण्या कुळातला आहे कोण कोण्या वंशाचा आहे. ध्यानात घ्या ह्या गोष्टी घडून नाही. म्हणून कोणाच्या हातून जरी उपदेश झाला तरी घ्यावा. उपदेश भालते हाती झाला चित्ती धरावा. म्हणून संतांचा उपदेश आहे संतांचा म्हणून घ्यावा. हे कोण माणूस सांगायला कोणा दे आवाज आहे कोण्या गावचा आहे कोण्या नावचा आहे याला काही नाही अर्थ नाही. तुम्ही पहिल्या दिवस पासून कोण्या भोंग्यानं ऐकायला लागले पाहिलं तू भोंगा कोणाचा आहे किंवा कोण्या कंपनीचा आहे. भोंगा आहे ना भोंग्यातूनच आवाज यायला ना. आता आवाज यायला कशातून कुठून तिथून यायला काही तिथून या कुठून या. भोंगे 2-4 आहेत बरं का. तो एक भोंगा आहे हो ना ही एक भोंगा आहे. आत एक मनाचा एक भोंगा आहे. भोंगी ते समजून त्या भोंग्यातून त्या भोंग्यातून त्या भोंग्यातून ह्या भोंग्यात येतो. ठेव वाटता पात्राचा भोंगा धातूचा ठेव काताऱ्याचा भोंगा त्याच्यात वासनेचा संस्काराचा भोंगा आणि त्या संस्काराच्या भोंग्यात आले ह्या भोंग्यातून हे कागदाचा भोंगाच आहे. आणि ह्या भोंग्यात आले ते संतांच्या भोंग्यातून संतच बोलायला लागली. कोणी बोल द्या कोणी अभंग घेऊ द्या कोणी प्रभोवी घेऊ द्या कोण बोलायली संतच बोलायली. पण एवढंच आहे संतांचं बोलणं जशाल तसं भोंग्यावर बाहेर आलं पाहिजे. ते काही भोंगे खरखट करतील ते भोंग्याचा आवाज असतो ते वाटला नसतो तू च्या खरखर शिट्या वाजतात काही भोंगे. तुमचा रेडिओ जर बिघाडलेला असला रेडिओ होतो शिट्ट्या खर आधण ठेवल्याने आवाज येतो त्याच्यात किंवा केंद्रातला नाही ती तुमच्या रेडिओ बिघाडलेला आहे. तू ते बिघाडलेल्या रेडिओचा आवाज असतो काही आणि केंद्रावरला कवा कवा केंद्रावरला आवाजच ऐकू येत नाही. हे सण आधण ठेवल्याने ऐकू येते सुरू करत ती बिघाडलेला रेडिओ. भोंग्यानं स्वतःचा आवाज करूच नाही तिकडला आवाज फक्त बाहेर द्यावा. भोंग्यानं दार बनवा दरवाजा बनवा. म्हणून काही काही भोंगे बिघाडलेले असते त्याचं सोडून द्या पण भोंगे म्हणून बिघाडलेले भोंग्यात बसत राहू नये. कारण की जे त्या आतून आवाज येतो कमी होतो त्यालाच जास्त येतो. दुसरा आतला आवाज पाहिजे आमचा आवाज पाहिजे आतला आवाज हा खरा असतो तो खरा आपलाच असतो. म्हणून आणि काय त्याला काय बोलायचं बोगा बिघाडलेलं आता मग आगाला भाषा त्याला मी काय करू तुम्हाला खरखर थोडं वाटणार इथं बिघाडाय का तिथं इथं नाही बिघाडती खरखर इथं हे का इथं येते
जास्त आळवलं असं 2-3 दिवस त्याच्याने इथं काही खाल्लं असं त्याने इथं बसलं ते चोपडं काहीतरी. तशी भोंगे कोणची असत्या त्या भोंग्यातून आवाज येतो तो संतांचा आहे, तो भरायचा, ज्ञानोबा राहायचा आहे, नाथ राहायचा आहे. म्हणून साधू संतांच्या संगतीत आपण परमार्थ करायचा आहे. कोणाच्या संगतीत मग नाथ राहायला आपल्याला देवीची उपासना शिकलेली, भक्ती शिकलेली, पण ती आपण गेल्या 5-6 दिवसा 4-5 दिवसापासून काय करायला लागलो, ती संतांना सांगितलेली अपेक्षित उपासना आपण समजून घ्यायचा प्रयत्न करायलो. तर त्याच्यामध्ये आपण आईचा जोगा हे रूप घेतलेले आणि त्या जोग्यामध्ये महाराज सांगतात देवीचं स्वरूप सांगितलं आपल्याला. कालपर्यंत आपली 3-4 कडवे झालेली, ते कडवे झालेले लक्षात ठेवा. आणि आज पुढच्या कडव्याचा आपण भाव पाहू. महाराज म्हणतात या कडव्यामध्ये पुढच्या कालचं कडू वाचून घेतो. पूर्ण बोधाची भरीन परडी घेईन परडी, आशा तृष्णेच्या पाडीन दरडी, मनोविकार करीन कुरवंडी, आणि अद्भुत रसाची भरीन दुरडी. आईचा जोगवा मागन, आईचा जोगवा मागेन, मी आईचा जोगवा मागेन. परडी कोणती घेईन? पूर्ण बोधाची. संतांच्या संगतीत आपल्याला रूपक कळायला पाहिजे. हातात घेतलेली ती परडी देवीच्या भक्तीने किंवा भक्तानं ती फोकाची काड्यामुड्याची, तिला ती सजी द्याले, साडी द्याले, कलर द्यालेले. पूर्ण बोधाची तशी पूर्ण बोधाची श्रंगारिक सरडी पाहिजे, परडी पाहिजे. कशी पाहिजे? पूर्ण बोधाची. हे पा संतांच्या संगतीत पूर्ण बोधाची परडी घ्या. कोणची घ्या? पूर्ण. तुमची पूर्ण बोधाची परडी हातात पाहिजे. तुमच्या पूर्ण बोध म्हणजे तुम्हाला व्यवहारातली यथार्थता पूर्ण कळायला पाहिजे. व्यवहारातली क्षमता पूर्ण कळायला पाहिजे की मृत्यू काय लोक असतो, स्वर्ग काय असतो, नरक काय असतो, धर्म काय असतो, अधर्म काय असतो, इतर देह कशासाठी, मनुष्य देह कशासाठी, विषयाची क्षमता किती, विषय सुख आहे का नाही, पैशाची क्षमता किती, श्रीमंतीचं वैभव किती असतंय, आयुष्य किती असतंय, बुद्धी काय असते, मन काय असतं, इंद्रियाचं काय काम आहे, हे सर्व कशापासून झालेले, अविद्या काय आहेत, अविद्या काय असती, विश्वराचे अवतार आहेत, अवतार काय, तो विश्वर कोण आहे, विश्वराची कोणती उपाधी, विश्वराचं काय कार्य, जीव कसा अल्पद नाही, जीव कशात कुठल्याला आहे, त्यानं कसं सुटावं त्याच्यातून, त्या सर्व प्रकारच्या व्यापक रूपाने आपल्याला जाणीव असा. हे पहा, मनुष्य म्हणल्यावर त्यानं पूर्ण बोधाची परिणी असावं त्याच्यासोबत. काय करायची? त्याला याचा सांग का, त्यानं कशाला झुकतं माप देऊ नये. जो पैशाच्याच मागे लागला मूर्ख येतो, जो सोन्याच्याच मागे लागला मूर्ख आहे, जो कपड्यानंच बोलला तो मूर्ख आहे. त्याचा बोध एकाच नावाने वाटत चाललाय, पूर्ण नाही, कोथांबल्याला नाही. जो कशाच्या तरी माग आहे, धनाच्या, मानाच्या, पदाच्या, प्रतिष्ठेच्या, कलेच्या, विद्येच्या, कशाच्या तरी माग आहे, तो मूर्ख आहे, पूर्ण बोध नाही त्याला. बॅटरी सारखा प्रकाश आहे त्याचा एकाच फटीन चाललाय. सूर्याचा प्रकाश वेगळा आणि बॅटरीचा प्रकाश वेगळा. सूर्याचा प्रकाश वथमलेला असतो, चौकड व्यापक होत असतो. बिंब तरी बचके एवढी, परी प्रकाशा त्रिलोक्य थोकडी. सूर्याचा प्रकाश पुढचा असतो का मागे बी असतो? इकडे पाहिलं होतं सूर्याच्या पाठीमागे असं तर कसं, बॅटरीचा प्रकाश पुढचा असतो का मागे बी असतो? बरं, माग नसतो, इकडे बाजूला असतो का नसतो? पण पुढं असतो, पुढं चौकड असतो का तितक्या जाग्यात असतो? पूर्ण प्रकाश आहे. मग 3 दिशाला अंधार आणि एकाच दिशेला उजेड ती बॅटरी. तुम्हाला सांगतो, 3 दिशेला उजेड आणि एका दिशेला अंधार, तो दिवा. कळेल का तुम्हाला? कळेल. चौकड आहे पण खालची दिशा आहे, तिला काय त्याचा अंधार आहे, एका दिशेला अंधार आहे. आग्याचं कसं आहे, हे पा बॅटरीचं कसं आहे, पुढं उजेड माग अंधार, आणि आग्याचं कसं आहे, माग उजेड पुढं अंधार. जरा उलट सुलट हिंदू मुस्लिम वाणीच त्या दोघांचं. कोणाचं? बॅटरीचा कसा आहे, बोला ना तुम्ही.
पुंगड उजेड, पुढं उजेड, मागा आला कोणाचा? बॅटरीचा. आणि माग्याचं कसं आहे? माग उजेड पुढं आला. आणि दिव्याचं कसं आहे? दिव्याचा 9 दिशेला उजेड आणि एका दिशेला अंधार आहे. त्याने 10 दिशे आत्माराम नाही त्यात त्याने 9 दिशे आत्माराम. 9 दिशेला उजेड आहे कोणाचा? दिव्याचा. आणि एका दिशेला अंधार आहे. ती दिशा करून घ्या तुम्ही तुमची. म्हणून लोक म्हणते दिव्या खाली काय चौकोन उजेड करू शकत नाही. पण सूर्य असा आहे. आणि चंद्र कसा आहे? चंद्र तसा नाही. चंद्राचा कसा आहे? चंद्राचा 14 दिवस उजेड आहे, 15 दिवस उजेड आहे, 1 दिवस काय? महिन्यातून 1 दिवस तरी अंधार आहे. पूर्ण उजेड 1च दिवस आहे. त्या दिवशी कधी मध्ये ग्रहण येते त्याच्यात. आणि आईन काय बा तिला ग्रहण लागून जात ना, त्याचं आईन पूर्ण व्हायची तीच ग्रहण येते त्याला. काय समजा प्रतिपदेला, द्वितीयेला, तृतीयेला जर ग्रहण आला असतं तर धपून गेला असतं. आधी थोडाफार उन्हा बावून होता त्याच्यात. माणूस म्हणतो ना चांगली आता पाहून बसायची, खायची, पहाची आली ना, आता पाय आता बेमारी झाली, म्हातारा झाला नाही तर मी याला आता मसून खायची ते माली. तसं आता चंद्र आधी फजितीत होता त्या दिवशी तो पूर्ण झालाय. आणि पूर्ण चंद्रालाच ग्रहण असते. त्याला असतंय म्हणून जय देशीचा चंद्र क्षय रोगी असं सांगायचं तात्पर्य. आपण काय पाहू लागलो की चंद्राचा उजेड कधी मधी कसा जर हे पा चंद्राचा उजेड 10 दिशेला जरी असला तर प्रखर नाही, प्रखर जरी नसला तर नेहमी नाही. फक्त सूर्याचा उजेड असा आहे की 10 दिशेला आहे, प्रखर आहे. नेहमी त्याला म्हणा तुम्ही, मी नाही म्हणे, कारण नेहमी हे पण रातच्या नाही, दिवसा नेहमी काय. म्हणून ज्ञानोबारायची दृष्टांत, ज्ञानोबारायच्या संगताला आपण ज्ञानोबारायने सूर्याचा दृष्टांत द्यायला आपण सूर्याच्या दृष्टांतात उणीव पाहिली. मी ओळी म्हणून दाखवतो. ये रवी तरी मी कैसा, मुखा प्रति भानुका जायचा, पण काही दिशे न दिशे आयसा वाणीचा नव्हे. सूर्याच्या प्रकाशात वाण आहे, उणीव आहे. वाणी काय? वाणी कवा असतो कवा नसतो. 12 तास असतो 12 तास नसतो. अरे चंद्र तर अर्धा बी नाही, 4 आणीच आहे. मग काय का चंद्र काळानं 4 आणि चंद्र काळानं किती उजेड? 4 आणि 4 आणि त्याची फजिती पुन्हा काळा असते त्याच्या मागे. पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण उजेड का 4 आणि उजेड? 4 आणि. कस काय 4 आणि महाराज? 4 आणि कस काय म्हणलो मी? कोणाला? चंद्राला. कारण त्याच्यात असल्यानं चंद्र अर्धा असतो. चंद्राचे अर्धा करत अर्ध चंद्रच नेहमी. चंद्र अर्धा धावू लागतो नेहमी, पूर्ण कधीच नसतो. कस काय अर्धा? अरे पौर्णिमाला पूर्ण असतो पण अंशाला कधीच नसतो, म्हणून अर्धा दिवशी ते उन्हा काढला त्याच्यातून. आणि अर्धा असतो पूर्ण तर गावात नसतो. सरासरी काढला ना त्याची, म्हणून चंद्र अर्धाच नेहमी. म्हणून चंद्राच्या आकृती आधी काढ लागते का चंद्राकडे अर्ध चंद्रच असो. आणि अर्धा का दिवसां राज्य बी अर्धा असतो, पण राज्याचा असतो. मग रास्ता अर्धा भाग काढत 4 ने पुरला चंद्र. 24 तासाचे 2 भाग केले आणि रातच्या असतो तो पूर्ण अर्धा असतो सरासरी काढली. म्हणून चंद्र 4 नेतच उजेड आहे चंद्राला. 8 आणे उजेड सूर्याचा आहे. कारण अर्ध्या दिवसभर असतो रात्री नसतो, काळानं काळ सरासरी काढणार गणित करीत. मग सूर्याचा उजेड सुद्धा अर्धाच नाही. काही दिशे न दिशे, कवा दिसतो कवा दिसत नाही. आणि एरवी तरी मी कैसा मुखा, मी जसा सूर्य सर्वाला नेहमी समोर असतो, सन्मुख असतो तसा आहे. पण सूर्यासारखा कधी आहे कधी नाही असा नाही. सूर्य सन्मुख आहे पण रात्री पुढे सन्मुख आहे, रात्री झाला बिनमुख. आणि सर्वाला सदा सन्मुख आहे असं कृष्ण भगवान अर्जुनाला सांगते त्या ज्ञानेश्वरी होईल. पण आपल्याला सांगायचं काय, तसा जो सूर्याचा उजेड आहे त्याचा महिमा नाही तर उजेडापेक्षा. पण तरी बी सूर्याच्या उजेडात सुद्धा काय गुणी पूर्ण नाही. आणि संतांचा जो उजेड आहे तो परिपूर्ण आहे.
म्हणून मनुष्य द्या पूर्ण बोध व्हावा, पूर्ण बोधाची घेईल परडी, पूर्ण बोध पाहिजे. आपल्याला जे पाहिलं ते कळालं पाहिजे. आपल्याला कळालं नाही अज्ञान आहे. हे पहा, घर आपल्याला कळालं पण घराची मोहिनी हे अज्ञान आहे. घर आपल्याला आपलं वाटतं हे अज्ञान आहे. घर आपल्याला सत्य वाटतं हे अज्ञान आहे. घराचं ज्ञान एक अज्ञान आहे. अज्ञान देहाचं ज्ञान वाटतं आपलं, ह्या देहाचं माग ज्ञान आहे. आता ज्ञानाच्या माग अज्ञान आहे. हे पहा, ज्ञानाच्या माग अज्ञान, गरीब श्रीमंताच्या माग गरीबी आहे, पण माग श्रीमंताच्या माग गरिबी असावं, कोणाच्या माग तसं ज्ञानाच्या माग अज्ञान आहे. जीवाच्या ज्ञानाच्या माग अज्ञान आहे, म्हणून त्याला पूर्ण ज्ञान मानता येत नाही. पूर्ण बोधाची भरीन परडी असं मानता येत नाही. म्हणून परिपूर्ण ज्ञान पाहिजे, त्याच्या पाठीमाग अज्ञान नसावं. अज्ञानानं गिळल्यानं ज्ञान नसावं. अज्ञानाच्या चपक्यात सापडलेलं ज्ञान नसावं. त्याच्या हे जीवाचे ज्ञान आहेत ना, अज्ञानाच्या चपक्यात सापडलेली. कसे सत्य आपल्याला कळत आहे. काय कळत म्हणजे, हा मी बायकोचा नावावर आहे, हा मग तू चपक्यात सापडलेला आहे. तुला ज्ञान आहे पण कसं आहे, मेले हुशार आहे, मेरिट मध्ये आलेला पहिला आलेला आहे, पण तरी ते अज्ञानाच्या चपक्यातला असेल. त्यांना घ्या इथं इंद्र चंद्रदेव ब्रह्मादी करून जरी असले तर संशयात गुंतलेली, म्हणून पूर्ण ज्ञान नाही. ती संशयाची श्रेणी छेदीची ना, म्हणून संशय ज्ञान आहे, त्याचं अज्ञानानं ग्रास केलं ज्ञान आहे. संशय हे अज्ञानाचंच रूप आहे. विपर्यास अज्ञानाचंच रूप आहे. भ्रम अज्ञानाचंच रूप आहे. विपरीत ज्ञान अज्ञानाचंच रूप आहे. अज्ञान तर अज्ञान आहे, पण हे बी अज्ञान आहे. म्हणून अज्ञानातले ज्ञान आहे. कळून घ्या कशातले ज्ञान, म्हणून हे पूर्ण बोध नाही. आणि महाराज म्हणते संतांच्या संगती सहवासात बसलो तर परिपूर्ण बोध होतो. जसाला तसं कळतंय. हे काय ब्रह्मबोध नाही सांगायला, मी व्यवहारातला सांगायलो. की घर आहे, राहायची व्यवस्था आहे, घरात सुख होत नसते. व्यवस्था आहे राहायची का सुख होत असते त्यानं. त्यांना द्या दुःख जरी भोगायचं असलं तर घर लागतं. तुम्हाला दुःख नेटका न्यायचं असलं तर फळाला का नव्हता असं बाहेर पाताळात घरात आतलो ना. दुःख जरी भोगायचं असलं तर दुःख भोगायला पण घर लागत आहे. त्याचं दुःख पण भोगता येत नाही. काय दुःखाचा जरी भोग घ्यायचा असला तर काय लागतंय, घर लागतं. सुखाचा म्हणून सुख दुःख भोगायची व्यवस्था आहे ती, सुख नाही घर. ध्यानात घ्या, ध्यानात जरा टाळकी उघडा आपली, आपल्याला घरच सुख वाटते. सुख दुःख भोगायची व्यवस्था आहे ती. दुःख बी भोगावं लागतं घरात, सुखात काय भोगतो. हसायचं असलं तर घरात, रडायचं असलं तरी घरात, बर का. म्हणून घरानं जास्त भारू नका. कोणाचे घर हा देवी कोणाचा असा जरा ज्ञानोबा राहायचा ऐका. घरदार नव्हे तुझे अवघी लटकी ही माया. म्हणून सांगायचं तात्पर्य, आपण कशानं बोललो नाही पाहिजे, कशाकडे झोपतं माप गेलं नाही पाहिजे. परिपूर्ण यथार्थ 10 दिवसाला आपण जिकडे नसती फिरली तिकडे यथार्थता कळाली पाहिजे आपल्याला. हे बाबा अरे हाय भोगायचं आहे नाही, भोगायचं नाही. ज्ञानोबा कुठं कुठं काय म्हणले पाहायला, ही गुण इंद्रिय धोपटी. ज्ञानोबा याला गुण इंद्रियाची धोपटी म्हणली. गुण आणि इंद्रिय ठेवायची धोपटी तांबड्याची. जशी नावी समाजाकडे काय काय होत्या पाहिल्या, ठोपते होते. त्याच्यात नाराणी वास्तारा चिमटा कातर कंगवा फडको वाटी कशात राहते, ज्याच्यात राहते त्याला धोपटी म्हणते. तसं इथं प्राण इंद्रिय मन बुद्धी अहंकार त्या समजा हे राहत यात खोक्यात ठेवले खोक धोपटी ही. हे गुण इंद्रिय धोपटी पाहावी पहा तुम्ही. खरं ज्ञानेश्वरी वाचा मारा. ज्ञानेश्वरी वाचतील त्यांना नमस्कार आहे माझा. खरं ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी जर वाचली आपण तर आपल्याला गोष्टी लक्षात येतात. देहाला आपण मेन माझा म्हणणं हे गुण इंद्रियाची धोपटी. देहाचे मोठके उभे मोठे, देहाचे मोठके उभे तेच चेतना उपलभे, ते चळवळलेली लोभे आला म्हणती. ज्ञानावरा याला मोठक म्हणतात, मोठे म्हणतात. जशी तांबड्याची काय होती पाहिल्या मोठी, आता आल्या सौर ऊर्जावरल्या मोठा.
त्याच्या आधी होत्या लईनीच्या मोटरा वरून पाहायला त्याच्या पाण्यातल्या, त्याच्यावर होत्या वरच्या मोटरा पाणी भरू भरू बेजार व्हायच्या. त्याच्या आधी होती इंजिन हँडल आणू बेजार वाहत छात्या दुखल्या बऱ्याच लोकांच्या. आणि त्याच्या आधी होत्या मोठी होत्या पण मोठीचा काळ जरा आधीचा आहे. सौर ऊर्जेच्या नंतर आधीची विद्युत ऊर्जेच्या मोटरा दोन होत्या, वरची पाण्यातली वरची पाण्यातली आता आली. त्याच्या आधी वरच्या होत्या, त्याच्या आधी वरच्या नव्हत्या, डिझेल इंजिन होते. आणि त्याच्या आधी काय होत्या पाण्याने आहेत बऱ्याच म्हणजे मोठ भारा चाटपाटी सौंदर नाडा शिवलाट माहित तुम्हाला थारुळ गेले शब्द गेले त्या पोराला विचारण्यामधून काय म्हणलं मी त्याच्या काय शब्दाचा अर्थ माहित नाही. विचारा पोराला पालीच्या मला सौंदर तो नाही सौंदर काय नाडा चाटपाटी काना शिवलाट सगणी पात होती नव्हती शब्द याची डिक्शनरी बुडाली पाण्यात गेली ती शब्दच गेली. आता शब्दाचं कामच नाही इथून पुढे गेले मावली शब्दचे. आता धाव आता धावायचे आहे इकडे क्रिकेटमध्ये हे बी धावत होते ते मराठी शब्द हे बी मराठी त्या स्टंपापासून फिरायचे त्याला धाव होते. आणि त्या थारुल्यापासून तर पुढच्या टोकापर्यंत ती बी धावच होती. हा मी काय सांगायला लागलो ती मोठ होती ती काय तांबडाची म्हशीच्या गाईच्या ढोराच्या कातड्याची बनवलेली. तर ती पाणी साठवायची मोठ शब्दाचा अर्थ गाठोड मोठक. तसं हे गुण इंद्रियाचं सूक्ष्म देह ठेवण्याचं गाठोड आहे. म्हणून याला मी माझं म्हणायचं नाही, हे पूर्ण बोध आहे. म्हणून पूर्ण बोधा बोललो होतो. म्हणून पूर्ण बोधाची घेईन परडी, ही पूर्ण बोधाची परडी घेतली सर्व याचा सांग कळायला पाहिजे. पिंडातलं ब्रह्मांडातलं पिंडी जी स्थिती ब्रह्मांडी पसारा हरविन सारा व्यर्थ ब्रह्म हे पूर्ण बोध आहे. याचा सांग कळावा आपल्याला, कशाला बोलू नाही. जसा शहाणा माणूस असतो अंगणात बसतो समजा पाहतो आणि भुलत नाही. काय होत नाही भुलत नाही का शहाणा माणूस. आणि त्याच्यापाशी लेकरू असतं मांडीवर ते गाडी वाला मला घ्यायची म्हणते. अरे काय झालं तो भुलला. बुटीक बालवाला तो लगेच पळत कुरमुड्या वाला आला की लगेच. आणि शहाणा माणूस पाहत नाही कधी पाहतो पण त्याला कळतं की ते त्यांना गळा बसतो पण सर्दी होती त्याला त्याचे दोष कळतो. शहाण्या माणसाला रस्त्यानं आलेलं काही ते मागत नाही खात नाही आणि त्यासाठी रडत नाही चंचल होत नाही. शहाण्याची गोष्ट शहाणा तो धनी घेत असे. आणि ते नियंत्र असतं ना ते काही आलं की खरी नाही येतं काही मागत दिसलं कीच मागत. अहो ते तर मागत चमका कागद तरी असला तरी तुझं रांगत जाऊन घेते ती गोष्टी. आणि शहाणा माणसाला चमका कागद दिसत नाही ते वाटतं पुडी खाऊन कोणतरी टाकलेला आहे पुडीचा कागद येतो पण येड्याला नाही कळत पुडीचा कोणाला हे ते पाहिजे. ते कवा ते बापाला पण तीच नाही ते दी मला ते दी बाप त्याला निटून त्याच्या हातात देतो काय करेल काय म्हणतो हे घे. मग ते पाहत त्याला वाटतं काय असेल तरी काय नाही मग ते मी टाकून देतो नंतर त्याची लेकरं टाकूनच देत असतात नंतर. पण आधी हातात घेते चापते पाहते बेजार होते नाही त्या पुढचा वासना काटवत गेला की शिकाय येतात मग जात घरी घेऊन मग ते पुन्हा रडते माझी बाळता आणि हे समजायला लागलं तरी पाठातून राही नाही. नाना परी शिकविते नाना परी करीतो छंद किंवा नाना परी काय मागेले ते खाया देते पण या उगा राही ना असो. म्हणून सांगायचं तात्पर्य काय चाललं आपलं की जे पूर्ण बोधाची ज्याची परडी भरली त्याला बाहेरच्या वासना होत नाही त्याला वैराग्य होते त्याला समाधान होते त्याला काय देशाल तसं कळत नाही. म्हणून तो अशा प्रश्नाच्या दरडी पाडीत असतो. हा पुढचा विषय होता कालचा आपला. त्याला अशा प्रश्नाच्या दरडी खाली दबत नाही तो धोक्यात येत नाही तो धोक्यात येते कुत्र्याची पुली जशी चकारीत येत असतील कुत्र्याची पिढी असतात ना ते डोळे नऊ भारतात चलत असतील कशी तर ते कुत्र्याच्या पिढ्याची त्याला डोळ्या मागून येते तिथून पाया आधी येतील मग तू पाहिले पाहिजे काय काय येते ना त्याला पाया आधी येतील आणि डोळे नसले ना पाय पाप
कोणाला? कारण डोळे मालक हेतून पायी सेवक हेतून पंचकरण पहा. त्याच डोळीची एकच आगरी तात्वाची त्रिपुटी येते, डोळे आणि पाय. हा मग कुत्र्यात उलटय की आधी काय येते, पायी येते, चालायचं दिसत नाही. आणि मग ते मुकांड्यातून कुठतरी बुरदाच्या कडीला असते तर ते बाहेर येते चक्करीत. आणि चक्करीत आल्यास काय मग खताच्या गाड्या काही चालल्या की त्या मग त्रास होते. तसे लय मोठे बिघड डोळ्याचे पाय आलेली माणसं लय चक्कऱ्यात गेलीत, कोणी कशा कशा खाली दबलेत, लय दरडी पाड्यात त्याच्यावर. काय झाले ते तुमच्या दरडीतच पाडलेली समजी भोगा नाही. म्हणून आधी डोळा असा का पाय असा. म्हणून तुकाराम महाराजांना देवाला पायी नाही मागितले, देवाला डोळे मागितले. आता मग दृष्टी दे पांडुरंगा माय बापा, तू आता उघडी डोळे, तुला पाय नाही पाहिजे, आधी डोळे पाहिजेत रे. पायीच्या करीत नेते तुला, त्याचा गटारात नेते, कुठे नेतील काय सांगते ते. डोळ्या वाचून पाय असू नाही. म्हणून पूर्ण पोच पाहिजे, पूर्ण बोधाची घेईन परडीन. मग त्या पूर्ण बोध असल्या डोळे वगैरे अशा त्या पाडीन दरडी. आपणच पण कशाला पाहिजे पैसे, कशाला पाहिजे मान, कशाला लागते कपडे भारीतले. आपल्यालाच त्या दरडी आपल्याच राहायच्या नाही. आपणच झिरगावून दिली काय पैसे मूर्खासारखं त्याच्या नादी लागत त्या पाण्या गोष्टीचे. त्याच्यावर काही बंद आहे का? शहाण म्हणून शिकित असतो घरच्याला असं. लेकर कशात नाही लागते त्याला ते काय मला बंद आहे तिथं, कशाला काय त्याच्या घरी याला करमत नाही, त्याच्या घरी गेल्याशिवाय आणि भांडणं झाल्याशिवाय राहत नाही. घरी बसतं आपलं, पण याला घरी घरी समजय पण घरी करमत नाही. म्हणून कुरापती वाटत नाही. म्हणून आपलं घर भलं ना आपलं भलं असा, आपलं देव भलं ना आपलं भलं, आपलं स्वरूप भलं ना आपलं भलं असा. दुसऱ्याच्या घरी जाऊ नाही. पण एका घरात मांजरी आली, 7 घरं फिरली. ही वासनारूपी मांजर आहे ना, ही एका राहतच नाही. म्हणून आपण आपल्या ठिकाणी असावं, सकल धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. म्हणून आपण आपल्या स्वरूपात, म्हणून पूर्ण बोध असल्याची होत नाही. म्हणून पूर्ण बोधाची घेईन परडी, अशा तृष्णेच्या पाडीन दरडी. मनोविकार करीन कुरवंडी, अद्भुत रसाची भरीन दुरडी. आईचा जोगवा जोगवा. काय साधू संतांचे शब्द येते. 1-1 लाख रुपयाला की शब्द पुरवून काय किती किंमत करून. अरे कचऱ्याने किंमत जास्त की पैशाची. त्याच्यानं मग लोक म्हणजे लाख लाख रुपयाचा एक शब्द. मग कीर्तन किती हजाराचं. अरे पैशानं याची किंमत होत नसती. हा कशानं? पैशानं. कारण की पैसा व्यवहारात नाही, पैसा खोटा आहे, पैसा मानलेला आहे. पैसाच नाही, तो कागद आहे. त्या कागदालाच लोक समजायला मान द्यायला म्हणून पैसा म्हणते. नोट असते का कागद असतो? कागदाला सर्वांना मान्यता दिल्यामुळं नोटपणा मानलाय का नोट आहे. खरं सांगा, नोट आहे का कागद आहे? पाहता तिकडली घालून काय. कागदाला राज मुद्रा असल्यामुळं मान्यता दिल्यामुळं नोटपणा आला. नोटपणा कल्पित आहे का व्यावहारिक आहे? कल्पित आहे. कागदपणा व्यावहारिक आहे. व्यावहारिक कागद आहे, कल्पित नोट आहे. मग आपण कल्पितात राहतो का व्यवहारात? कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा त्याने पडे गोवाने हरी. पैसा म्हणलं की कल्पितात कुठला, कागद म्हणला की व्यवहारात आहे. बर का? आणि जे जे दिवशी होत ते म्हणजे भगवंत असं त्या नोटाला देव मानलं तर भावून येते. आणि नोट बाधित करून आत्मा पाहत असला तर मग ज्ञानाचं. कुठे आपण आपण लय गटारात लोळायला लागलो. जागी राहा वरली आली. नोट है का कागद है का देव है का आत्मा है? काय 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 पा क्या भूमिका ही पूर्ण बोध आहे. कल्पित नोट आहे, व्यावहारिक कागद आहे, भावनेला ईश्वर आहे आणि स्वरूपानं आत्मा आहे. तुका म्हणे जे जे भेटे ते वाटे मी आहे. मी म्हणजेच आत्मा. मग आपण आत्मा पाहिला का ईश्वर पाहिला का कागद पाहिला का नोट पाहिली? मी काय दिसते बरं तुम्हाला? खिशातून काढली काय दिसतं? खरं सांगा बरं आपलं.
माझ्या बाबा शब्द घालून सांगतो मी तुला. तुम्हाला नोट आज काय आहे? ती काय दिसते बरं? नोट आज ती दिसती का? दिसत दिसते बरं. नोट मानता नोट दिसती तुम्हाला बाकी दोन कोण आहेत माहिती नोट नाही काय तुला काय नोट दिसती का कागद दिसतो? परकात नोटावर पाडलेले का कागदावर? सूर्याचा उजेड कागदावर पाडलेले का नोटावर? बरं तुमची नजर कागदावर पाडलेली का नोटावर? नोट नाही तिथे मारायला. नोट तुमच्या मनात मांडली तुम्ही का तिथे? बरं कुत्र्याला ती नोट आहे का कागद आहे? आणि तुम्हाला नोट आली मग माझ्या कुत्र्याला नोट येतील तुम्हाला का? कुत्र्याला का बदलतो आणि तुम्हाला नोट कुठून राहिली? ध्यानात घ्या माय बाबा. बैलाला कागद आहे का नोट आहे? माकडाला कागद आहे का नोट आहे? आणि माणसाला पडून नोट राहिली मानली माणसानेच मानली म्हणून माणसाचा नोट. बरं ती इथं भारताच्याच माणसाची नोट नेवर अमेरिकेत कागद येतो. भारतातली नोट अमेरिकेत काय कागद आहे. क्वांटिटीच्या आत गेले की तिकडे कोण काय तुम्हाला नोट म्हणतच नाही त्याला. ध्यानात घ्या. म्हणून आपण कल्पितातच राहतो. कल्पित एक आहे, व्यावहारिक एक आहे, भावनात्मक एक आहे, विवेकात्मक एक आहे. विवेकानं आत्मा आहे, भावनेनं ईश्वर आहे, इंद्रियानं नोट कागद आहे आणि मनानं कल्पित नोट आहे. कुठं कशात बी शिरा कडीलाच नाही घातली काढे शिरली की मधात घोटमावणार. कशात बी बाहेर शिरलं ना मधात घोटमावला नाही पाहिजे. कारण उजेड तिकडं असतो, हवा तिकडे असते, मधात मारता मधात राहिली नाही पाहिजे. कोण्या बाहेरात कशा शिरलं असेच ना बाहेर रस्ता मधात तो चोर असते त्या खांबात, अंधार असतो, इतू काठी असते, कोटवा घडी असतात, सर्प असते. मधात थांबलं नाही पाहिजे. कुठं बाहेर आलं मधात जाऊच नाही. केलं तर मधात राहून नाही तिकडे कडल्याच जावं. त्याची कोणती बी युक्ती घेतली हातात ती कडल्याच नाही वाटत. म्हणून आपण मनोविकारात जे गुंतलो त्या अज्ञानामुळे. म्हणून मनोविकार काय म्हणले महाराज? करील कुरवंडी. मनोविकाराची कुरवंडी करीन. हे पाहता अरे मनोविकार म्हणजे आपल्या मनात जी आसक्ती काय प्रत्येक काही खरं वाटायला, माझं वाटायला, मी वाटायला, त्याच्या सुख वाटायला हा मनोविकार आहे बरं का. मनोरुग्ण आहेत आपण. मनोरुग्ण साध्या शुद्र गोष्टीमध्ये रमत असतो मनोरुग्ण. मला माहिती का मनोरुग्ण आपला कागदच पाहिजे आता बसेल. आपण काय म्हणतो त्याला काय करायला ते चांगल्या गोष्टी घ्यायला का शुद्र गोष्टी घ्यायला लागले म्हणजे कोण आहे ते मनोरुग्ण नाही. कसं आपल्या सांगताना आपण मनोरुग्ण दिसतो कारण घरातच राहायचं, कपड्यातच फुगायचं, मोदीनच हात फेकायला लागलं, कसा फुगा पावडा की असं करायला लागली, गन पावडर लावली, कॅमेरा पुढे चाललं. हे मनोरुग्ण आहे गाड्या. कसं मानसिक विकार आहे. काय व्हायला लागलं आता काय म्हणजे मनोविकार आहे. तर हे मनोविकार कुरवंडी करायची म्हणजे घराचा भाव कुरवंडी करून टाकायचा. अलंकार अवघ्या अलंकार कुरवंडी करून टाकायचा. कपडे अवघ्या भारी अवघ्या हलक्या अंगावर वावळून टाकायचे. ह्या बोधावून ह्या संतांच्या सभेत वावळून टाक ओवाळणी करायचे. ओवळे म्हणून सांगायचं ते किती भारीचा इस्त्रीचा कपडा असतात याच्यामुळे त्यांची किंमत नाही त्याची वावळून टाकायचं. किती सोनं असलं घरात, किती पैसा असला, किती वैभव असलं, संतापुढे ववाळणी टाकावं. ते जसं ववाळणीचा पैसा घेतलेच ना तर ते तिकडे वावळून टाकलेलं. तसं या ज्ञानाची ओवाळणी समज ओवळे ज्ञानापुढे समज. म्हणून मनोविकार येत. मनाचा महाराजांनी वर्णन नाही केले, विकार म्हणून वर्णन केले. मनात ज्या वासना आहेत पदार्थाच्या आणि मोहिनी ते मनोविकार आहे. आणि त्या विकाराची कुरवंडी करायची. विकाराला जवळ खिशात नाही घालायचं, त्याला ठेवायचं नाही, त्याचा भोग नाही घ्यायचा विकाराचा. ओवाळणी टाकून द्यायचं. तुम्हाला माहिती ओवाळ म्हणजे काय असतं ते टाकावं लागतं तुमच्याकडे. तुमच्याकडे टाकीत असते ते लिंब काय काय असते ते मिरच्या काय असं ओवाळून मीठ ओवाळून मग भाजीत टाकायचं का ते टाकीत असतात काय काय पाहतात त्याला मग
हा दिष्ट झाल्यावर दिष्ट उतरायची. तर मग मीठ झालं वावळणं, मग टाका आता आपली भाजी झाली, भाजी टाकायचं. मिरची वावळली मग त्या वावळलेल्या मिरचीचा ठेचा जमतो का नाही, फेकून द्यायचं. ववाळलेलं जे असतं ना ते टाकून द्यायचं. तसे मनोविकार जे सर्व आहे त्याची काय करायची, ववाळणी करायची. मनोविकार करीन कुरवंडी. आणि उपाशी नाही राहता, अद्भुत रसाची भरीन दुरडी. खरा जो ब्रह्मानंद आहे, खरा जो अद्वैत आनंद आहे, खरा जो आत्मानंद आहे, खरा जो अद्वैत आनंद आहे, त्यानं दुरडी भरायची. तेव्हा वाहिली त्यानं काय, हे ववाळ्याला घ्यायचं काय, याची ववाळणी टाकून द्यायची. म्हणून ववाळणी टाकाव. आपण जशी ववाळणी टाकीत असतो नवरीहून नवरदेवान की काय करा, ववाळ्याची पण म्हणलं घ्या ग्रामची. अरे असा कसा आहे तू, ववाळ्याला गेली ववाळून झालं, आता घ्या झालं काम द्यायच्या नोटीस घ्या इकडं. मूर्ख म्हणतो. ववाळ्याला काय करीत असते, घेत नसते. तसं मनोविकार समजे ववाळणी टाकायची आणि टाकून द्यायची. मनोविकार करीन कुरवंडी आणि अद्भुत रसाची भरीन दुरडी. अद्भुत रस घ्या. अद्भुत रस शब्दाचा अर्थ जो अचाट है, जो अमर्याद आहे, ज्याला दिशा कमी पडतात, ज्याला काळ कमी पडतो, ज्याला अवस्था कमी पडते, असा जो व्यापक स्वरूप आपलं आहे, व्यापक अस्तित्व आहे, व्यापक सत्यत्व आहे, व्यापक ज्ञान आहे. ऐके व्यापक ज्ञान भले जयाचे हृदय दिवशीत आली, त्याने एकदिवशी परी भरिले लोकत्रय, व्यापिले लोकत्रय. अशा प्रकारची व्यापकता, परिपूर्णता आपल्यात येत असते ह्या साधू संतांच्या संगतीत चिंता नाही. म्हणून मनोविकार करीन कुरवंडी, अद्भुत रसाची भरीन दुरडी. आणि खालच्या चिंतनामध्ये महाराज सांगतात की आता ग साजनी झाली मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडीला संग, काम क्रोध हे झोडीली मांग, केला मोकळा मार्ग सुरंग, आईचा जोगवा मागेन. काय महाराज, खरं जर सांगितलं ना, साधू संतांच्या एका शब्दातच मोक्ष. साधू संतांच्या शब्दाच्या पासांगाला बी अज्ञान पुरत नाही. समजा लोकांचा अज्ञान कशाला आसन करणे, पासन करायला मापायचं. मग आधी पासांग का तुमचं काय म्हणले तो थोडे मोठे पासांगाला लागलं तुमचं, ते काय लागेल त्याला पासांगाला पुन्हा काही तिकडे घ्यावं लागली. मोठं माप असलं समजा त्या कापसाचा धंदा करते तर कापसाची ती समजा 50-60-70 किलोची खाली असते, त्याचं पासंग करायचं. तुमच्या घरात सोनं म्हणजे काय पासंगाला, तुमचं सोनं पासंगाला पुरायचं नाही राव. तुमच्या घरात श्रीमंताच्या घरचं सोनं पण त्या कुंटलच्या मापाच्या फारीचं पाषाण करायचं आम्हाला. 2-2 किलो लागतं ते पाषाण. लहान मोठं झालेलं असतं ते पाळलं, ते काही कापल्याचे वजे काही साखळदंड लहान मोठे असतात साखळ्या. पुन्हा ते काटा काय असा तोळ्यानं अर्ध्या तोळ्यानं इकडे तिकडे होत नाही. तो काटा 1-2 किलो असलं तरी तो सरकत नाही, तो खंबीर असतो. पुन्हा त्याला आट्या केलेल्या असतात, पुन्हा ते मागं लोटायचं. मग तर तुम्ही मिरीच, मग तुम्ही तुमच्या घरचं लोकांना पुरत नाही त्याला. मग त्याला खटका असला असा तो. पुन्हा त्याला कडी जर असली अशी कडी लावलेली त्याची मग त्याला भांगडी असते त्या काट्याच्या. म्हणून विठ्ठल भोगे खरे माप, खरं माप पाहिजे त्याला, पट माप नाही जमत. म्हणून सांगायचं तात्पर्य रहस्य काय चाललं आपला, काय चालला होता विषय आपला, की साधू संतांचे इतके शब्द अद्भुत आहेत, इतका छान लागत नाही त्याचा, इतका त्याच्यात प्रकाश, इतकी द्रव्यता आहे त्याच्यात, इतका बोध आहे त्याच्यात, की आपलं अज्ञान एका शब्दाला पूर्ण, एका शब्दाचं जरी चिंतन केलं शब्द संतांच्या आपण, तरी आपलं अज्ञान भस्मसात करून तयार करू, सर्व अज्ञान भस्म होईल. अशी संतांची किमी आहे. म्हणून महाराज म्हणते की मी काय करेल आता, इतक्यापर्यंत साधना केली ह्या आपण चार काळव्याची साधना केली ना, त्या 4 काळव्याच्या साधना करणारा निसंग होत असतो. वरच्या अनाचरण ध्यानात त्या 4 काळव्याची जी आपण अनादि निर्गुण प्रगटली भावाने इथपासून अद्भुत रसाची भरीन दुरडी इथपर्यंत जर आपण संतांना सांगितल्याप्रमाणे चिंतन केलं, मनन केलं, ते जर अंगावर लावून घेतलं, पटवून घेतलं, कळून घेतलं, तर निसंगासाठी नात राहायला आलेली, नात राहायच्या मागे जे जे गेले त्याला आलेली,
आता आता म्हणजे आतापर्यंत केलेल्या साधनेनं, आतापर्यंत ऐकलेल्या बोधानं, आतापर्यंत केलेल्या चिंतनानं, ह्या चार काढव्यानं वारच्या, चार काढव्यानं निसंगता येत असते. म्हणजे देह मी नाही, देह संबंधी माझं नाही, माझा मनाचा संबंध नाही, मी असंग नाही, अजो नित्यो शाश्वतो आयम. मी कसा आहे दिसतो इथं पण चालल्याला बरबाटलेला नाही. त्यांना जे आता जो इथं चैतन्य आहे ते घर दिसतंय पण घरात कोंडलेलं नाही, गाव दिसतं पण गावानं झाकळलेलं नाही, ते देहात दिसतं पण देहात बंदिस्त नाही, चैतन्य आकायचं. ससंग वाटतंय पण असंग आहे. त्यांना घ्या त्या कमळाच्या पानावर किंवा चमकुरेच्या पानावर, त्याला पोथीचं पान, चमकुऱ्याचं पान, त्याच्यावर जो पाण्याचा थेंब दिसतोय त्याच्यावर, असंग आहे त्याच्या. कसा आहे त्याच्यावर दिसतो पण त्याच्या चिटकाली आला नाही. काय नाही, पाण्याचा थेंब चंपुऱ्याच्या पानावर असा असा करा हाला, जर त्याच्यावर असता तर त्याची माग उमटाला असता, की कुणीकडे गेला इकडे गेला, त्याचा माग ओलं उमटला असतो, ओलं उमटत नाही. पाणी ओलं करणार नसतं का, ओलं करणार असतं, पण चंकुऱ्याच्या पानाला ओलं करीन अशी पाण्यात ओलेपणाची शक्ती नाही. कागदाला ओलं करण्याला बहादर येते. तुमचे पैसे पण ओले होतील त्याला, किती भारीतल्या नोटा असते, तुमचं अंग पण ओलं होईल, सोन्याला पण ओलं करते ती. हो किती तुमचं, पण चंकुऱ्याच्या पानाला ओलं करण्याची पाण्यात ताकद नाही. पाण्यात ओलं करण्यात ताकद नाही का, आहे ना बाबा. पण यायला तुमच्या गावात कुठं त्या केसरी संघ जमत असतोय, कुठे महाराष्ट्रातले तू म्हणतो, पण त्याला गोष्टी करायची ना, तुम्ही त्याला बरोबरी घालून काय मारता काय त्याला, तुमच्या गावातल्या पहिलवानाला. म्हणजे गावात कोणाला जायचं नाही, तुमच्या गावात नाही कोणाला. पण महाराष्ट्र केसरी ना, महाराष्ट्रातले समजे पहिलवानाला पाहिजे त्यानं तेव्हा ते केसरी. केसरी शब्दाचा अर्थ सिंह, महाराष्ट्रातला सिंह, सिंहासारखा पैलवान. त्याच्या तुमच्या गावातल्या पैलवानाची जशी त्या सर्व गोष्टी जमायची नाही, त्याला नाही पाडणार, त्या इकडे पाडेल बरेच. तुमच्या आमच्यासारख्या अशी चहा बिडे वाढणारे मध्ये पाडली जण. पण तसं पाणी समजायला ओलं करतंय, पण चंपुऱ्याच्या पाण्याला काय करू शकत नाही, ओलं भिजत करू शकत नाही, त्याला भिजवू शकत नाही. म्हणून त्या चंपुऱ्याच्या पानावर त्याचा माग उमटत नाही. कोणाचा पाणी असून नसल्यासारखे. मग मी संसारी अशेन वर्तत, जैसे जळात पद्मपत्र. तुम्हाला गंमत सांगतो, जे पाण्यात जास्त राहतं ना तेच पाण्याला लावून घेऊ शकत नाही. भानगड पहा, कापसाच्या पानाला जास्त पाणी लागतं का चंपकच्या पानाला जास्त पाणी लागतं? पाणी जास्त पाण्यात काय राहते, आणि पाण्याचा संघ कोणाला नाही. कापसाचे पानं भिजत होते पाहतो, कापसाच्या पानात म्हणजे चेंब धरतय बी आणि चमकत ते मागं राहतो त्याच्यावर पाण्याचा. जे जास्त पाण्यात राहतंय त्याला पाण्याचा संघ नाही, आणि जे कधी मधी पाण्याने येतोय त्याला पाण्याचा संघ. बरं, कमळाचा दृष्टांत द्यायला मला, कमळाचं पान कोरडवाहू येतं का, कमळाची लागवड कोरडवाहू करता येते का कापसासारखी? बरं, बागायती खाली जमतं का? बागायची जमतं. अरे कोरडवाहू नाही, बागायती पण नाही, त्याला पाणीच लागत आहे. आधी पाण्याची व्यवस्था करावं लागते. जिथं जास्त दिवस पाणी राहील तिथं आपोआप उगत असते ती कमळाची झाड. पुढं तशी संत असंग राहते, संत जास्त संसारात राहतात. अरे संत वारंवार संसारात राहते, हे नाही मी जन्म यासाठी उपजून यापुरती येऊ. आणि वैकुंठवासी जास्त ती राहते संसारात का आपण तर प्रार्थना येते, प्रार्थना जातो, येण्यात परतंत्र येते, जाण्यात परतंत्र. संत जाण्यात स्वतंत्र येते, येण्यात स्वतंत्र. मग जास्त संसाराचा समज संताला आहे का तुम्हा आम्हाला आहे? संघ तुम्हा आम्हाला आहे संसाराचा का संताला आहे? ध्यानात घ्या,
ते कोरडवाले पाणी घालतील. कोरडवाले पाणी घालते जे पाण्यातच राहते ते पाणी घालीत नाही. काय कोरडवाले आहे हो. बघ खुबी आहेत काय संतांच्या, खरंच खुबी आहेत. म्हणून संताला साष्टांग नमस्कार करावं. त्यांच्या युक्त्या आहेत. तुका म्हणे नेनो युक्तीची बोली म्हणून ठेविली पायी. म्हणून निसंग तसे नाथराय निसंग आहे. किती वारे आले नाथनाथ. अरे महाविष्णूचा अवतार, कोणाचा नाथरायाचा बी ज्ञानोबरायाचा बी अवतार म्हणजे वारंवार येईल, पुन्हा पुन्हा यायला ती जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. देवाचे अवतार तसे संतांचे अवतार म्हणजे जास्त ते राहते तिथे टिकून जगात उद्धारा लागली, पण तरी याच्यात असंग राहते. तसं नाथ महाराज म्हणतात मी या देवीच्या उपासनेचं झालो निसंग झालो, असंग झालो. आता ग सादरी झाली मी निसंग. निसंग होणं म्हणजे संग ना. हे पा देह पण देहाचा संग नाही. हे पा पाणी पानावर नाही का पाण्याचा देह पण संग नाही. पानावर आहे पण पाण्याचा संग. मग शोभा असते संग नसल्या. हे पा ध्यानात घ्या, कापसाच्या पानावर पाण्याचा थेंब जास्त शोभतो का चंपुऱ्याच्या पानावर जास्त शोभतो? तुम्ही कापसाच्या पानावर पाण्यात थेंब घ्या का ध्यानात द्या. पावसात थोडा नाव आहेत का पाना तुमच्याकडे कापसाला? आता करायला नाही पावसाळ्यात. आपल्या परिषदेला तर आणाय घालतो नंतर त्याला असं पाण्यात हे केलं पाहिजे. आपण दुसरं करून पाहतो काही सांगितलेलं कोणी बी आणि असं पा लोक होतं कधी चंपुऱ्याचं पान आणल्या का म्हणून त्याच्यावर टाका असं असं का सोबत कोणतं मोठ्यासारखा थेंब कोणता सोबत जे असंग आहे ते सोबत असते. म्हणून संत सोबत जगात संतांची शोभा आहे. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा सोबतची. आणि हे विठ्ठलचे गरीब श्रीमंत हे खारपाडे लोक सोबत नाही तिथे. अरे दारू प्यानारा तर सोबत नाही, पण चहा प्यानारा बी सोबत नाही संसारात. नाही नाही अमृत प्यानारा इंद्र बी सोबत नाही. ध्यानात घ्या, काय प्यानारा? अमृत प्यानारा इंद्राची सुद्धा संसारात शोभा नाही. ऐरावती जरी असला त्याच्यावर बसत जरी असला तरी शोभा नाही. रागात किती फुटलेली म्हणाला इंद्रा पिढी भगत. म्हणून लोकाला इंद्राचा ऐरावती कमी दिसतो तर त्याच्या अंगाला भोगपाडी दिसते. इंद्राचं वरून ऐरावतीचं कमी भागाचं जास्त आहे. कारण ते दिसतं वरून समजत असो. म्हणून शोभा सांगतात जे असंग राहील तो शोभतो. असंग असंग ज्ञानानं शोभतो, असंग आनंदानं शोभतो, असंग सत्यत्वानं शोभतो, असंग निर्विकारपणानं शोभतो. विकार नाही त्याच्यात. संसारात राहतो आणि असून नसल्यासारखा असतो. ते शिपायला आपण संसारी असावी ना असून असावी. तसं चंपुऱ्याच्या पानावर असावं ना असूनही नसावं आणि कापसाच्या पानावर असावं ना असूनही तिथंच बसावं. असो म्हणून आता म्हणून हे पहा म्हणून तुकोबर आहे ना उद्देश केलेला आहे. न करी रे संग राही रे निश्चळ लागू निधी मळ ममतेचा या नावी अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडी चिवाणी अथवा सत्य. तुकाराम महाराजाला चाचणी होती म्हणून आपल्या स्वयंपाकाला घ्या बोलून द्यायला मग चाचणी काय तुमची चाचणी कळत त्याला. हे बोलायला लागलाय की बडबड आहे याची का अनुभव आहे की तुकाराम महाराज तुला बोलायला लागले तर बडबड आहे तुपली का अनुभवात बोलायला लागला हे तुकाराम महाराज ती पाहते. ती बोलत नसते आपल्याला, ती पाहते थोडं पाहतेच गमत ना टेस्ट करते. बरं आहे बरं आहे म्हणून चाचणी करणारा तिथं जास्त थांबत नसतो. त्या धन आल्यावर समजा पाहत असतो फक्त येऊन जमलं आणि गांडीवर पाहत असतो त्याला बोलत नसतो. बरं आहे म्हणतो बरं मला येऊ दे मला तुम्हाला जेवायचं नाही त्याला पाहिजे पचका खेळायला. चाचणी वाला टायमाला येत असतो पाहून जात असतो. म्हणून
सांगायचं तात्पर्य तुकाराम महाराज म्हणते न करी रे संग अरे देहात राहाय पण देहाच्या आसक्तीत राहू नको, सांगात राहू नको. वेळ झाला ना आपला. म्हणून न करी रे संग राही रे निश्चळ. हे पहा, न करी रे संग म्हणजे देहाचा संग करू नको, राही रे निश्चळ म्हणजे प्राणासंग चंचल होऊ नको, लागून ती ममतेचा म्हणजे मनासंग लोडबड करू नको, कल्पना करू नको. न करी रे संग देहात आज पण देत मी म्हणू नको, देहाचा संग धरू नको, देहाला मी माझं खरं म्हणू नको. न करी रे संग राही रे निश्चळ. प्राण चंचल आहे, तू चंचल होऊ नको, तो निश्चळ राह. न करी रे संग संपला देह राही रे निश्चळ, संपले प्राण लागून दिमल ममतेचा, संपलं मन. हा याचा चरण तो काय ते पहा, सो सुनार की एक लोहार की तेली मारे धार धार खुदाली जाता एक बार. तेली नाही का आता राहिलंच नाही, ते बाप राहिली नाही, ते गिरायक राहिली नाही. ती धार काय करीत होता, चपका आणायचा मापात, धपका आणायचा इकडे इकडे समजायचं, चमच्या प्रत्येक मापात काय करायचं, मागं टाकायचं. पण देव पाहाचा देव एखाद बरोबर त्याची कॅन्डो साप त्याची टाकीच पालती व्हायचं. तेली मारे धार धार खुदाली जातात एक बार. किंवा धारा भात तिकडे पाहिजे, ती कुत्रे काही कुत्र्याला खात राहिली, काही मुंग्याला खात राहिले, काही तिकडे. त्याप्रमाणे साधू संतांचं एकच बोलणं समजा एक घाव दोन तुकडे करीत असतो. म्हणून न करी रे संग राही रे निश्चळ, तसा आता ग साजनी झाली मी निसंग. ए साधनी बुद्धीला बोलतात, ऐ देवी नाथ महाराज बोलतात, मी आता इथपर्यंत साधू संतांचा ऐकल्यामुळं मला कोणाचा संग नाही, मी कोणाच्या संबंधात नाही, कोणाचा कोणाशी नगडी संबंध असा मी शुद्ध बुद्ध आहे असं मला कळालं. आता अगं साजनी झाली मी निसंग. कोणाकोणाचा संग तुटला, विकल्प नवऱ्याचा सोडी याला संग. विकल्प नवऱ्याचा देखील काय झाला, कोणता नवरा, विकल्प नवरा जो जाच करीत असतो, जो सासरवास करीत असतो, जो नसलेली आज्ञा करीत असतो, ज्याच्या पुढे जाता येत नाही असा विकल्प नवरा केलेला आहे समजा जीवाने. आमचा ते संकल्प एक असतो, विकल्प एक असतो. आघोरी करत त्यात घालत असतो त्याला विकल्प म्हणावं, आणि सत्कर्त्या चांगल्या कारणात घालत असतो त्याला संकल्प म्हणावं. म्हणून परमार्थ सर्व संकल्प आहेत आणि परमार्थ संसार समजा विकल्पाचा आहे. मंथरेनं संकल्प आणला होता का काय, हा विकल्प. काही दिवशी काय संकल्प होता का, काय होत, ज्यानं रामायण घडलं तो विकल्प आहे. काय म्हणजे त्या अवतारी पुरुषाच्या घरात दिवशीला तो रामायण घडलं म्हणून विकल्पानं. आपल्या घरात नको बरं का, तू चांगल्या घरात आपल्या घरात काय जास्त त्यानं बड्या बड्याची धक्का द्यायला नाही, डंकावाली गेली तर तो विकल्प आहे, आणि तो आपल्या घरात चांगला राहायला लागला असं करून. म्हणून त्याचा संबंध तोडा. काय करा, विकल्प म्हणजे देह मी वाटणार विकल्प आहे, आणि देह मी कसा असू शकन, देह पंचभूताचा हा संकल्प आहे. विकल्पाला त्वरित असतो तो संकल्प. संकल्प विधायक असतो, विकल्प विध्वंसात्मक असतो. संकल्प पॉझिटिव्ह असतो, विकल्प निगेटिव्ह असतो. म्हणून राक्षसी शक्तीला विकल्प म्हणा आणि दैवी शक्तीला संकल्प म्हणा. पण शक्तीला सात्विक शक्ती जी ती संकल्प आहे, आणि रजोतमात्मक शक्ती ती विकल्प आहे. जी दुःखात घालीत असती, जी भ्रमात घालीत असती, जी टाळक जाग्यावर येऊ देत नाही ती विकल्प आहे. विकल्पानं समजा कल हे दुःख हे जगात. आपल्या मनात दुसऱ्याच्या विषयी द्वेष येतो, असंच खरं त्यानं आपलं समजा वाट लावली, आपल्या मनावर बसलेला तो हे काय विकल्प आहे ना, हाताने आदाने देत असतो. माणूस पाहिला की पुढे तुला खराब आहे,
याच्या बापाचं आदल्या कोण द्यायला लागला, तो आळू वाटू वाटू चू जाऊ जाऊ कोण द्यायला लागला स्वतःला. तू देवाचं भजन कर, तू संकल्प कर चांगलं, रामकृष्ण संकल्प धरून राहाय तू विकल्पात काऊन चालला. म्हणून जे विध्वंसक दुःखाला कारणीभूत भ्रमात वाटणारे खोट्या मायेकडे नेणारे भ्रमाकडे ते सर्व विकल्प आहे. काय तर विकल्प. मग विकल्प ते डोक्यावर बसतील म्हणून त्याला नवरा म्हणलीत महाराज. काय त्याच्या आज्ञेत झाली समधी, त्याला ओरलंय समध्याने म्हणून त्याला नवऱ्याचं रूप दिले. आता बायको तो काय चुलतो मग त्याच्या बायका झालो होतो आपण कोणाच्या विकल्पाचे. आणि ते चल म्हणलं की चल होतो. आता नवऱ्यानं बोलल्यावर बायकोला काय करावं लागल, पितृवचन सेवापती. पतीची काय करणं, कोणाला पत्नीला, आपण काय झालं बायका झालो कोणाच्या. कोण पुरुष बी स्त्रिया बी बरं का समजा बायकाच आहे, कोणाच्या विकल्पाच्या. आणि मग ते समज करून नका ते काय म्हणते ते. अहो ते दारू पिते, ते बिड्या आवडते, ते मारितोय, ते पत्ते खेळते, त्याला घरात काय ठेवलं नाही, त्याला माणसात माणूस ठेवलं नाही. मग काय करायचं त्याला. मग 4 माणसं बोला बरं तुम्ही ते काय करायचं ते नका ते बरं बरं असं नसं करा. त्याप्रमाणे विकल्प नवऱ्याचा कुंकू सोय करून लागलं बाबा हे असं का त्यात. बरं सांगून पाहिलं, समजून काय पाहिलं, 2 वर्षात सुटायला लागलं, वाटलं काय ते उलट वाढतच चाललंय. स्वयंपाकात फसलं का नाही आपल्या, काय झालं आता फक्त एखादी गोष्ट तशी भासलेलीच आहे. विकल्प नावाचा नवरा केला आपण, आपल्याला आवड होता आणि पाचच्याला फुटुली चांगला दिसला आणि नाव आला आणि मग पाहिले की तिथं काय झाली फजिती. म्हणून विकल्प नवऱ्याचा तोडीला संग आणि काम क्रोध हे धोडीले मग काम क्रोधाची विकार आहे. तर ते विकार आपल्याला दुःखात वाटतात म्हणून त्याला झोडून काढलं महाराज. म्हणजे काय केलं त्याला झोडून काढलं. त्याच्या दुष्ट प्रवृत्तीत अंत करण्यातल्यावर ते विकार आहे, ते दुःखात वाटतात. ते 11 धरलेले त्याला झोडलं. नाथ महाराजाच्या आणि देवीच्या सेवेमुळे अशी शक्ती आली अंगात निसंग राहण्याची, विकल्पाचा समन तोडण्याची आणि काम क्रोधाला झोडण्याची ताकद आली पाहिजे. हे पण आपण खोराक खाणारा नामाचा, भक्तीचा, श्रवणाचा, तो आपल्यात काही ताकद येईल. आपल्याला झोडता आलं पाहिजे. यायला कोणाला काम क्रोधाला झोडता आलं पाहिजे, विकल्पाचा समन तोडता आला पाहिजे बर का, आणि निसंग राहता आलं पाहिजे. आपल्याला येत ना, आपल्या ताकदच नाही. तेव्हा आम्ही शक्तीहीन एक एक केली हातू फळी ते घेतले पार उतरले आणि आम्ही शक्तीहीने बसलो कंबर गावणीच. अरे खा जरा खोराक खा नामाचा, काय करा नामस्मरण करा, देवीकडे या, ध्यान करा, ग्रंथ वाचा, संतांची सेवा करा. असं जर केलं तर आपल्यात बी ताकद येईल संबंध सोडण्याची, संसाराचा विकल्पाचा संबंध तुटण्याची आणि काम क्रोधाला झोडण्याची. काम क्रोध आपल्याला झोडायला लागली. कोण ध्यानात घ्या. तुम्हाला आता जर राग उठला तर आता तुम्ही शिया देता कोणावर बी अचूक होता. त्याला वाटतं मी शहाणा, शहाणा नाही, त्याचा नोकर रे त्या रागाचा. तो आला की तुम्हाला प्रवचनातून नेलं, तर तुम्हाला प्रवचन ऐकायचं होतं पण तो काय झाला, तो आला आणि तुमचं त्याच्या पुढे काही चलत नाही. तुम्हाला राग प्रवचनातून न्याला, शांतीतून न्याला विक्षिप्त करायला लागलाय. तुम्ही त्याला दामटून देऊ शकता का? ताकदवर त्यो आहे का तुम्ही? त्यो जर असला तर तुम्हाला झोडायला लागला त्यो का तुम्ही त्याला झोडायली? हे पहा, विकाराचे आपण मालक पाहिजे. काय पाहिजे? कामाचे मालक पाहिजे आपण. आता कामना झाली, काही इच्छा झाली, नाही जात तिकडं. इच्छा होतच असतात पण इच्छेच्या पाठीमाग नाही जात. असं इच्छेचे मालक आहेत, काही इच्छेचे दास आहेत आपण. पण दास होऊन बसलो. इंद्रियाची दिनी आम्ही केलो नारायणी, आणि साधू संत इंद्रियाची धनी आम्ही झालो गोसावी. आपल्याला गोसावी होता येते. गोसावी म्हणजे मालक, स्वामी, नियंता. म्हणून काम क्रोध ही धुडीले मान आणि केला मोकळा मार्ग सुरंग. याच अभंगाचं, याच चरणाचं आपण दुपारी सविस्तर चिंतन पाहू. म्हणून कृपया
वेळेवर या. पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठाला 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 काय माझा सर्व पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. देवी लक्ष्मी माता की जय. जय हरी महाराज सर्वांना. जय हरी. जय हरी बाबा. जय हरी. हा जय हरी बाबा. हरी. जय हरी महाराज. जय हरी माऊली सर्वांना. जय हरी. जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी. सर्वांना नमस्कार. हा जय हरी बाबा. हा जय हरी म्हटलं. ऐकू तुमचा जय हरी ऐकू आला. जय हरी महाराज. ठीक आहे ठीक आहे. जय हरी सर्वांना नमस्कार. रामकृष्ण हरी महाराज. सर्वांना रामकृष्ण. रोहित रोहित नमस्कार तुम्हाला. जय हरी महाराज. जय हरी जय हरी महाराज. टाइम जरा लवकर सांगा. 3:30ला सांगा. 3:30ला 3:30ला चालू होईल राईट पावसामुळे लवकर. दुपारी 1-3:30 वाजता पाठाला आरंभ होईल. ठीक आहे ठीक आहे. जय हरी महाराज. जय हरीला जय हरी. मंदिराकडे यावे. पवन महाराज. हॅलो पवन महाराज. हॅलो